मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊया। सामाजिक अभिसरण होतं, अनेकांना आपल्या गुणांची अभिव्यक्ती करता येते आणि म्हणून हा एक क्षण असा असतो की ज्या क्षणी थोडी मनाला हुरहुर लागते। मात्र मला या गोष्टीचा आनंद आहे की हे गणेश पर्व अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे मिरवणुका निघालेल्या आहेत, शांततेत मिरवणुका चाललेल्या आहेत। पारंपरिक पद्धतीनं या मिरवणुकांचा बाज आपल्याला पाहायला मिळतो आहे। पुण्यामध्ये, मुंबईमध्ये तर एक वेगळंच मला असं वाटतं वातावरण या मिरवणुकीचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि विशेषतः या मिरवणुकींकरता पोलीस विभागाने आणि महानगरपालिकेने जी काही व्यवस्था केलेली आहे ती अतिशय चांगली व्यवस्था आहे। त्यामुळे सगळे जे भक्त आहेत ते भक्त देखील त्या व्यवस्थेप्रमाणे त्याचा योग्य लाभ घेऊन चांगल्या पद्धतीनं हा जो काही विसर्जनाचा सोहळा आहे तो पार पाडतायत। मी सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करतो। पहिली सुबुद्धी तर मलाच मिळाली पाहिजे, पण माझ्यासोबत सगळ्यांना सुबुद्धी मिळाली पाहिजे, कारण सुबुद्धी आणि सन्मार्ग ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या श्री गणेशाकडनं आपण मागितल्या पाहिजेत। त्यामुळे इतरांकरता सुबुद्धी मागायची आणि स्वतःकरता मागायची नाही असा मूर्खपणा मी कधीच करणार नाही। निवडणुका आहेत, बाप्पाकडे या 10 दिवसात काय मागितलंय महाराष्ट्रावर आता स्थानिक स्वराज्याच्या? का बाप्पांना एवढंच काम आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं? असं आहे की आपल्या मनात जे असतं ना ते बाप्पांना माहिती असतं, त्यामुळे फार काही मागायचं नसतं। जिस तरीके से गणेश उत्सव विसर्जन होने वाला है, क्या कहना चाहेंगे सर इस मौके पर? देखिए, बहुत खुशी की बात है कि महाराष्ट्र में 10 दिनों तक बहुत अच्छे तरीके से गणेश उत्सव संपन्न हुआ है। लोगों ने इस उत्सव को बड़े धूमधाम के साथ मनाया है। ये बात ज़रूर है कि जब गणेश जी का विसर्जन होता है तो मन में एक टीस होती है, थोड़ा दुख भी होता है कि 10 दिनों के बाद बाप्पा हमको छोड़ के जा रहे हैं, पर पता होता है कि अगले साल बाप्पा वापस आने वाले हैं। मुझे इस बात की खुशी है, चाहे मुंबई हो, पूना हो या महाराष्ट्र के अलग अलग भाग हो, सभी शहरों में, गाँवों में जो एक प्रकार से गणेश जी की जो मिरवणूक है, जो जुलूस है, बहुत अच्छे तरीके से निकला हुआ है, शांति के साथ चल रहा है। पुलिस विभाग हो, चाहे महानगर पालिका हो, स्थानीय प्रशासन हो, इन्होंने बहुत अच्छी व्यवस्था यहाँ पर की हुई है, जिसके कारण मुझे ऐसा लगता है कि भक्तों में भी एक समाधान है। सर, नागरिकों के लिए कुछ प्रार्थना सर? गणरायाच्या निरोपाचं महाकव्हरेज आपण एनडीटीव्ही मराठीवर सकाळपासून पाहता आहात। मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथलाही विसर्जन मिरवणूक आम्ही दाखवत आहोत। भायखळा तसंच मुंबईत भायखळा तसंच गिरगाव चौपाटीवरूनही आपण विसर्जनाच्या ताज्या अपडेट्स पाहतो आहोत। आपण आता पाहतो आहोत लालबागचा राजा भायखळा इथं पोहोचलेला आहे। मोठ्या संख्येनं भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झालेले। दरवर्षी मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुका निघतात। मोठमोठ्या गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्ती पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करत असतात। गेले 2 ते 3 दिवस पावसाची रिपरिप सुरूच आहे, मात्र तरी देखील मुंबईकरांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही आहे। आजही अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आग्रहाचं आमंत्रण करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येनं या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक मुंबईकर हे गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी इथं गर्दी करत आहेत। मुंबईतील विसर्जन मिरवणुका आपण पाहतोच आहोत। तर पुण्यामध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत गणपतीच्या मानाच्या 5 गणपतींचं विसर्जन झालं आणि त्यानंतर पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांना उत्साहात सुरुवात झाली। पुण्यातही मोठ्या संख्येनं भाविक जमलेले आहेत या बाप्पाला निरोप देण्यासाठी। ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला जातोय। राज्यभरातच आज अनंत चतुर्दशीच्या निमित्तानं साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला जातो आहे। मुंबईतही मोठ्या गणेश मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेल्या आहेत। लालबागचा राजा भायखळापर्यंत पोहोचलेला आहे। तर पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह दिसतो आहे। पारंपरिक वाद्यांमध्ये विसर्जन मिरवणुका निघत आहेत।
10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज विसर्जनाची अर्थात बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. अनेक भाविक यावेळी भावूक होत असतात आणि या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी या विसर्जन मिरवणुकांमध्ये आपली उपस्थिती नोंदवतात. गिरगाव चौपाटी असेल, मुंबईत दादर चौपाटी असेल किंवा पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन घाटांवर मोठ्या संख्येने हे भाविक एकत्र येतात.